सर्वांना भूक लागली असेल. नमस्कार. धन्यवाद. आज आमचा बालपणीचा लाडका मित्र रवींद्र धायरकर याचा 50वा वाढदिवस आपण या ठिकाणी अशा सुंदर प्रीमायसेस मध्ये या ठिकाणी साजरा करतोय. आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या सर्वांनाच अतिशय मोहित पद्धतीने आणि हे वातावरण निर्मिती करण्याचं काम, विविध ऍक्टिव्हिटीज आणि सर्वांचंच बहारदार आपल्या व्यक्तिमत्वातून स्वागत करणारे सन्माननीय किरणजी शितोळे व त्यांची टीम, त्यांची पत्नी पण त्यांच्या बरोबर आलेली आहेत. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने निवेदन केलं आणि सर्वांना त्यांनी अतिशय पद्धतीने छान या ठिकाणी कार्यक्रम घेतले. त्याबद्दल प्रथमतः किरणजी शितोळे त्यांचं व त्यांच्या टीमचं आपण जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करूया. रवी विषयी काय बोलावं, कसं बोलावं काय उमगत नाहीये. सुरुवात जर केली तर नाना म्हणजे कैलासवासी शांताराम धायरकर, सर्वजण त्यांना प्रेमाने नाना आणि नानी यांच्या पोटी रवीचा जन्म झाला. अतिशय कष्टमय जीवनामध्ये नानांनी रवी आणि त्यांच्या मागे 2 बहिणी यांचं संगोपन केलं. तिघांना सुद्धा नाना आणि नानींनी अतिशय चांगले संस्कार दिले. समाजामध्ये त्यांना उभं राहण्याची नवीन चेतना त्यांनी दिली. नानांकडं एक वेगळं असं विश्व होतं की ते सर्वांना सामावून घ्यायचे आणि भविष्याचा कल कशा पद्धतीने आहे याची माहिती ते आम्हाला सर्व मित्र परिवाराला सुद्धा सातत्याने द्यायचे. लहानपणी जेव्हा आम्ही मित्र परिवार त्यांच्याकडे यायचो त्या टायमिंगला सुद्धा तुम्ही चांगलं शिका, आम्हाला त्या पद्धतीने शिक्षण घेता आलं नाही पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शिक्षण घेऊन पुढे तुम्ही जावा या पद्धतीने त्यांनी रवीला आणि आम्ही ज्यांना प्रेमाने पिंकी आणि बाई म्हणायचं अशा दोन्ही मुलींना सुद्धा त्यांनी चांगले संस्कार दिले आणि त्यांचं सुद्धा चांगल्या कुटुंबामध्ये त्यांनी लग्न लावून दिलं. नानांच्या पश्चामध्ये सुद्धा रवीने नानांची भूमिका वडील या नात्याने कुटुंबामध्ये यथोचित पद्धतीने त्यांनी सांभाळली. आपल्या आईचा प्रत्येक शब्द पावलोपावली त्यांनी जे आईने सांगितलं ते सातत्यपूर्ण रवीने केलं. रवीने नाना नाहीयेत अशी कुठलीच जाणीव त्यांच्या बहिणींना या ठिकाणी करून दिली नाही. जे नाना असतानाच त्यांचं माहेर या ठिकाणी होतं त्याच पद्धतीचं माहेर रवीने पिंकीला आणि बाईंना या ठिकाणी दिले. आमचे दोन्ही दाजी हे सुद्धा अतिशय चांगले आणि मनमिळावू स्वभावाचे आहेत. आल्यानंतर सुद्धा रवीला ज्या पद्धतीने सन्मान देतात त्याच पद्धतीने सन्मान आमच्या